जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, एकेकाळी भगवान शिव आणि माता पार्वती गंगेच्या काठावर एका झाडाखाली एकत्र बसून विश्रांती घेत होते। तेवढ्यात तिथे एक गाय पोहोचते। भगवान भोलेनाथ गायीला म्हणतात की ही जुन्या काळाची कथा ऐकल्याने मनोइच्छित फळ मिळते, त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडण्याची चुकी करू नका। ही कथा ऐकल्याने मोठमोठे दुःख, रोग, गरिबी, कर्ज, पाप सर्व काही जळून जाते आणि रडक्या दुःखी भाग्यात चमत्कार होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी येते, हे नक्की आहे। प्रेमळ भक्तांनो, भगवान भोलेनाथ यांचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय श्रद्धेने टाईप करा। बघा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। फक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा। एकेकाळी भगवान शिव आणि माता पार्वती गंगेच्या काठावर एका झाडाखाली एकत्र बसून विश्रांती घेत होते। भक्तांनो, एका गायीने सांगितले आहे की कितीही मोठ्यातील मोठे दुःख संपवता येते, शेवटी चमत्कार होतच असतो। तेवढ्यात एक गाय तेथे पोहोचते आणि भगवान भोलेबाबांना म्हणते, हे भगवान, आज मी तुम्हाला मानवाच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यासाठी आले आहे। तेव्हा भगवान भोलेबाबा म्हणतात, हे गाय माते, तुला मानवाच्या कल्याणासाठी कोणता प्रश्न विचारायचा आहे? तेव्हा गाय म्हणते, हे परमेश्वरा, माझा प्रश्न आहे की कोणत्याही मनुष्याचे दुःख कसे संपेल। मित्रांनो, मग गाय पुढे म्हणते, हे भगवान, या प्रश्नाचे उत्तर तुमच्यापेक्षा चांगले कोण देऊ शकेल, म्हणून हे दुःख कसं संपवायचे ते आज मला सांगा। तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे गाय माता, आज मी एक कथा सांगणार आहे, कृपया ती काळजीपूर्वक ऐका। मित्रांनो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर तुम्ही ती पूर्ण ऐकाल आणि ही कथा अर्धी अपूर्ण सोडण्याची चूक करू नका, कारण ही पवित्र कथा पूर्णपणे ऐकल्याने इच्छित फळ मिळते, म्हणूनच ही कथा पूर्ण ऐकावी। मग भोलेनाथ गायीला म्हणतात, चंदनपूर नावाचे एक नगर होते। त्या नगरात विक्रमसिंह नावाचा राजा राज्य करत होता। एक दिवस संध्याकाळची वेळ होती आणि तो राजा जंगलात शिकार करून आपल्या राज्यात परत येत होता। तेव्हा त्याने पाहिलं की एक लहान मुलगा जळणाऱ्या चितेसमोर उभा आहे। ते दृश्य पाहून तो राजा लगेचच आपल्या घोड्यावरून खाली उतरला आणि त्या मुलापाशी जाऊ लागला आणि त्याने पाहिले की मुलगा असे म्हणत आहे की आई, मी तुझी शपथ खातो, मी एक दिवस खूप मोठा माणूस बनून आपली स्वप्ने पूर्ण करीन। राजा त्याच्या जवळ पोहोचला आणि मुलाला विचारले की तू कोण आहेस? मुलाने घाबरून काहीच सांगितले नाही। मग राजा मुलाला म्हणू लागला की तू अजिबात घाबरू नकोस, मी चंदनपूर शहराचा राजा आहे। आता तर तू तुझ्या आईजवळ बसून मोठ्या मोठ्या होण्याच्या शपथा खात होतास। मला समजू शकेल का की आपण निर्जल जंगलात आपल्या आईच्या चितेजवळ बसून एकटेच का रडत आहात? आपले उर्वरित नातेवाईक कोठे आहेत? मग मुलगा म्हणतो, हे महाराज, माझी आई आणि मी या जंगलात एकटेच राहत होतो, परंतु माझ्या आईने मला मरताना सांगितले की माझे आजोबा बुलंदनगरचे श्रीमंत शेठ आणि लक्षाधीश होते। माझ्या आई आणि वडिलांचा प्रेमविवाह झाला होता आणि माझी आई खूप गरीब घरातून आली होती, त्यामुळे माझ्या आजोबांना तिचा खूप राग आणि तिरस्कार वाटायचा। माझी आई त्यांना आवडायची नाही। माझे वडील एक दिवस बागेत फिरण्यासाठी गेले असता एका विषारी सापाने त्यांना दंश केला आणि माझे वडील तिथेच मरण पावले। यावर माझे आजोबा आणि आजी माझ्या आईला दोषी ठरवत म्हणाले की तुझ्यामुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, माझ्या आईमुळेच सर्व काही घडले आहे, असे आरोप तिच्यावर लावले गेले। त्यांनी माझ्या आईला घराबाहेर काढले जेव्हा ती गर्भवती होती। तेव्हा ती या जंगलात आली आणि अनेक झोपड्या बनवून त्या झोपडीत राहू लागली। इथेच माझा जन्म देखील झाला। माझ्या आईने मरताना मला सांगितले होते की मी काहीही करून गरिबाच्या जीवनातून बाहेर पडून श्रीमंत व्हावे।
महाराज, हे शब्द सांगताच माझी आई वारली. मी तिला महान बनण्याचे वचन देऊ शकलो नाही. त्यावेळी मी तिच्या अंत्यसंस्काराच्या जवळ उभा होतो. मी तिच्या आत्म्याला एक मोठा माणूस बनण्याचे वचन देत होतो. नंतर भगवान भोले बाबा म्हणतात, हे गाई, त्या मुलाची अशी दुःखद कथा ऐकून राजा म्हणू लागला, अरे बाळा, तुझी गोष्ट खूप दुःखी आहे. जंगलात राहून मोठा माणूस तू कसा काय होऊ शकतोस? बरं मला सांग, तुला आमच्या राज्यात यायला आवडेल का? आम्ही तुम्हाला शिकवून मोठा माणूस बनवू शकतो. तेव्हा तो मुलगा मोठ्या प्रेमाने म्हणतो, महाराज, मी तुमच्या राजवाड्यात मोठ्या आनंदाने यायला तयार आहे. मग तो राजाबरोबर आपल्या राजवाड्याकडे गेला. राजवाड्यात पोहोचल्यावर राणीने विचारले की महाराज, हा कोण आहे आणि त्याचे नाव काय आहे? राजा म्हणाला, राणी, त्याचे नाव भीमसेन आहे. आजपासून तो आपल्या राजवाड्यात राहून शिक्षण घेईल. राणी मनात विचार करू लागली, महाराज पण कोणते कोणते नमुने उचलून राजवाड्यात आणतात हे त्यांना समजतच नाही. हा राजवाडा आहे हे त्यांना कोणी समजावून सांगावे. अनाथाश्रम असल्यासारखे सेवा करत फिरतात. तेव्हा राजा म्हणाला, राणी, तुम्ही कोणत्या विचारात गेला? त्यावर राणी म्हणाली, कोणत्याही नाही महाराज, तुम्ही आज्ञा द्या. महाराज म्हणाले, महाराणी, आजपासून भीमसेन तुझ्या सावलीत वाढेल. राजकुमार आणि राजकुमारी सारखाच तुला भीमसेनचा देखील सांभाळ करावा लागेल. तेव्हा राणी राजाला म्हणाली, ठीक आहे महाराज. मग भगवान भोलेनाथ पुढे गाईला कथा सांगताना म्हणतात, रात्री बालक भीमसेन विचार करू लागला की माझे इतके नशीब चांगले आहे की मी राजवाड्यात पोहोचलो आहे. तर दुसरीकडे राणी विचार करत होती की भीमसेनला राजवाड्यातून बाहेर काढण्यासाठी मला उद्या काहीतरी करावे लागेल. ज्या दिवशी राजकुमार आणि राजकन्येला पानांवर जेवण देण्यात आले, तेव्हा त्यांना सोन्याच्या पानांवर जेवण देण्यात आले आणि भीमसेनला एका साध्या पानावर जेवण देण्यात आले. त्यामुळे भीमसेन रागावला आणि म्हणाला, मी या पानावर जेवण करणार नाही. राणीने भीमसेनला विचारले, तू पानावर जेवण करणार नाहीस? तर भीमसेन म्हणाला, राणी, मी खाऊ शकतो, पण मला हा भेदभाव आवडला नाही. कारण तुम्ही तुम्हाला सोन्याच्या ताटात वाढून घेतले आहे आणि मला एका साध्या पानात वाढले आहे. तेव्हा राणी म्हणाली की तुला राजा महाराजांसारखे जेवण खायचे असेल तर तू खा किंवा नको खाऊ, मला काहीही फरक पडत नाही. भीमसेन म्हणाला, जोपर्यंत मला सोन्याच्या ताटात आदराने जेवण दिले जात नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. यामुळे संतप्त होऊन भीमसेन राजवाडा सोडून त्याच्या जंगलात परतला, जिथे तो पूर्वी होता. जेव्हा राजा राजवाड्यात आला आणि संपूर्ण घटना जाणून घेतली, तेव्हा त्याने राणीला विचारले, भीमसेनला सोन्याच्या ताटात जेवण का दिले जात नाही? राणी म्हणाली, मला भीमसेनची परीक्षा घ्यायची होती, पण तो खूप गर्विष्ठ आणि हुशार असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय त्याच्यात विशेष काहीच नाही. तो त्याच्या आयुष्यात काहीही बनू शकणार नाही. राजा म्हणाला, राणी, साध्या पानावर त्याला जेवण देऊन त्याची परीक्षा घ्यायची होती, पण तू ते बरोबर केले नाहीस, कारण त्याला अपमान वाटला असणार. मला असं वाटतं की आता या रागामुळे त्यांनी हा महाल सोडला नाही पाहिजे. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, राजवाड्यातील सुखसुविधा सोडून तो कसा जाऊ शकतो? तेव्हा राजाने ताबडतोब महालात भीमसेनचा शोध सुरू केला, पण तो राजवाड्यात कुठेच सापडला नाही. म्हणून राजाला वाटले, भीमसेन अरण्यात आपल्या झोपडीत गेला असावा. मी ताबडतोब तिथे जाऊन असह्य मुलाला पुन्हा राजवाड्यात आणायला हवे. राजा घोड्यावर स्वार होऊन जंगलाकडे निघाला. इकडे भीमसेन जेव्हा जंगलात परतला तेव्हा गंगा नदीच्या काठी त्रिकुट नावाचं मोठं जंगल होतं. त्याला दुसरं टोक नव्हतं. तेथे ब्रह्मराशी नावाचे ऋषी राहत होते. तो ऋषी अतिशय दयाळू होता. जेव्हा जेव्हा एखादा प्रवासी त्या मार्गाने जात असे तेव्हा तो साधू महाराज त्यांना त्यांच्या झोपडीत काही वेळ विश्रांती घेण्याची विनंती करत असत आणि नंतर प्रवास चालू ठेवत असत.
प्रवासी त्यांची विनंती मान्य करून त्यांच्या झोपडीत विसावत आणि त्यांना नमन करून आपल्या मार्गावर निघून जात असत. अशा प्रकारे साधू महाराज या जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांची सेवा करत असत. या जंगलात भीमसेन नावाचा डाकूही राहत होता. दरोडा हा त्याचा पेशाच होता आणि जो कोणी प्रवासी त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करत असे तर तो त्याला बिनदिकपणे मारायचा. या भीतीमुळे त्या जंगलातून जाण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करायचे आणि त्या जंगलात कोणी धाडसाने शिरलंच नाही तरी डाकू भीमसेन त्याला लुटायचा. या प्रकाराने आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये डाकू भीमसेनची भीती पसरली होती. एके दिवशी गावातील काही लोक जमले आणि त्यांनी डाकू भीमसेनच्या मुक्तीसाठी योजना आखली. एक जण म्हणाला, भीमसेन दरोडेखोरांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याचा सामना कसा करायचा? दुसरा म्हणाला, बंधू संघटनेत खूप ताकद आहे, आपण सर्वांनी मिळून हल्ला केला तर कसं होईल? याच्या मदतीने आम्ही त्याला सहज पकडू, मग त्याचा गळा चिरून खून करू. सगळे म्हणाले, तुमची कल्पना खूप चांगली आहे, मग आजच डाकू भीमसेनवर हल्ला करायला का उशीर? मित्रांनो, पुढे कथा सांगताना भगवान भोलेनाथ म्हणाले, हे गाई. त्याच वेळी सर्वजण शस्त्र घेऊन त्रिकुटाच्या जंगलाच्या दिशेने निघाले. जंगलात पोहोचल्यावर सर्वजण डाकू भीमसेनला आव्हान देऊ लागले, तू डाकू कुठे लपला आहेस? भीमसेन बाहेर ये, आज तू आम्हाला लुटू शकणार नाहीस. मी तुझं मरण म्हणून आलो आहे, आज तू आम्हा सर्वांपासून सुटू शकणार नाहीस. शिकार करताना झुडपात लपून बसलेल्या डाकू भीमसेनला हे सर्व दिसले. अनेक लोक त्याच्या विरोधात बोलत होते. त्याला अचानक धक्का बसला. त्याला वाटले की आज जर या जमावाने मला पकडलं तर पळून जाणं कठीण होईल. हे त्याला सतत आव्हान देत असताना डाकू भीमसेनला वाटलं की हे लोक नक्कीच मला पकडतील. मला इथून दुसरीकडे कुठेतरी लपावे लागेल जेणेकरून मी माझा जीव वाचवू शकेन. हा विचार करून तो शांतपणे तिथून पळून गेला आणि लगेचच त्याला त्या साधूंची झोपडी दिसली. त्याला वाटले की आता आपण या झोपडीत आश्रय घ्यावा. तो झोपडीजवळ पोहोचला. तो खूप धापा टाकत होता. ऋषींनी त्याच्याकडे बघितले आणि म्हणाले, तू कोण आहेस? तेव्हा ऋषी म्हणाले, तू कोण आहेस? तू इतका धावत धावत पळून कुठून आला आहेस? ऋषींनी त्याला विचारलं, तुला मोठा माणूस व्हायचा आहे का? तेव्हा भीमसेन म्हणाला, हो, मला मोठा माणूस व्हायचा आहे, पण समजत नाही हे सर्व मी कसं करू शकतो. तेव्हा साधू म्हणाले, बाळा, तू इकडे राहून मोठा माणूस कसा काय बनणार? मोठा माणूस बनण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. बुद्धी विद्या ग्रहण केल्याने येते. तेव्हा भीमसेन म्हणाला, परंतु महाराज, मी विद्या कशी प्राप्त करू? माझ्याकडे तर शिक्षणासंदर्भात काहीच नाही. मला कोण शिकवू शकत नाही. त्यावर ऋषी म्हणाले, जर तुला खऱ्या मनाने शिक्षण घ्यायचं असेल तर माझ्या आश्रमात राहून तुम्ही ज्ञान मिळवू शकता. भीमसेनने कसा तरी त्रासलेला श्वास रोखला आणि तो बोलू लागला, साधू बाबा, मला काही माणसं मारण्यासाठी जंगलात शोधत आहेत. त्यावर साधू म्हणाले, बेटा, तू झोपडीत जा आणि तिथे जाऊन बस. साधूंचं हे बोलणं ऐकून भीमसेनात झोपडीत जाऊन बसला. क्षणातच भीमसेनला शोधण्यासाठी माणसांची गर्दी साधूंच्या झोपडीजवळ येऊन पोहोचली. ती सर्व माणसं साधू महाराजांना विचारू लागली, बाबा, तुम्ही एखाद्या मनुष्याला इथून पळ काढताना पाहिलं आहे का? तुम्ही कोणत्या माणसाबद्दल बोलत आहात? ते सर्व म्हणाले, साधू महात्माजी, आम्ही डाकू भीमसेन बद्दल बोलतोय. साधू बाबा, त्याने निष्पाप आणि निराधार लोकांना लुटलं आहे. तेव्हा ते साधू बाबा म्हणाले, तुम्ही काय म्हणत आहात? हो साधू, आम्ही खरं बोलत आहोत आणि मोका मिळाल्यावर भीमसेन कित्येक लोकांची हत्या देखील करतो. तेव्हा साधू बाबा म्हणाले, काय तुम्हाला भीमसेनला मारायचं आहे? तो कधीच गंगा नदीत पडून मृत्यू पावला आहे. तेव्हा ती माणसं बोलू लागली, साधू, तुम्ही खरे बोलत आहात का? तेव्हा साधू म्हणाले, हो भावांनो, माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही सर्वजण आपापल्या घरी परत जा.
भीमसेन लपलेल्या झोपडीतील खिडकीतून हे सर्व पाहत होता आणि विचार करत होता की आज साधूबाबांमुळे माझा जीव वाचला. साधूंचा ही लोक खूप आदर करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मला मारायला आलेली माणसं तिथूनच निघून गेली. लोक निघून गेल्यानंतर डाकू झोपडीतून बाहेर आला आणि साधूबाबांना विचारू लागला, साधू, तुम्ही त्या लोकांशी खोटं का बोललात? तेव्हा साधू म्हणाले, मी त्यांच्याशी खोटं बोललो कारण तुझ्या आतला डाकू मृत्यू पावला आहे, म्हणूनच तू घाबरून माझ्या झोपडीपर्यंत येऊन पोहोचलास. तेव्हा भीमसेन म्हणाला, होय बाबा, तुमची गोष्ट खरी आहे. तेव्हा साधू बाबा भीमसेनला म्हणाले, बेटा, त्यांच्याकडून पैसे लुटून तू तुझा संसार आणि त्याच्याही पुढचा संसार उधळणार आहेस का? इतर लोकांसारखं निर्भयपणे तू जगू शकतोस का? इतकं सर्व होऊन तुझ्या मनातील भीती जात आहे का? तुझ्या मनात सतत हीच भीती असते ना की मला कोणीतरी मारून टाकेल? हे सत्य आहे ना? तेव्हा भीमसेन म्हणाला, होय साधू. थोडा विचार केल्यानंतर भीमसेन साधू बाबांना म्हणाला, साधू महाराज, तुमच्या बोलण्याने माझे डोळे उघडले आहेत. मलाही इतर लोकांसारखे निर्भयपणे जगायचे आहे. कृपया मला काही उपाय सांगा, ज्याने लोक तुमच्यासारखा माझाही आदर करतील. साधू बाबा, मी वचन देतो की तुम्ही मला जे काही काम करायला सांगाल ते मी नक्की करेन आणि मनापासून करीन. बाबा म्हणाले, असे आहे तर मग तुम्ही माझ्या मागे या. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, हे गाय माता. तेव्हा तेथे असलेल्या साधूबाबांनी भीमसेनला घेऊन एका डोंगरावर निघून गेले. डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर साधू महाराज म्हणाले, भीमसेन, हे 2 दगड डोक्यावर घेऊन माझ्या मागे चल. भीमसेन म्हणाले, ठीक आहे साधू बाबा. असे बोलून भीमसेन यांनी ते 2ही दगड उचलले आणि साधूबाबांच्या मागे चालू लागला. काही पावलं चालल्यावर भीमसेन थकू लागला. तेव्हा साधूंनी त्याला विचारले, काय झाले? तेव्हा भीमसेन म्हणाला, साधू महाराज, हे दगड खूप वजन आहे. तेव्हा साधूंनी त्याला एक दगड फेकायला सांगितले आणि भीमसेनने लगेचच एक दगड फेकून दिला आणि पुन्हा साधूंच्या मागे चालू लागला. काही अंतर गेल्यावर भीमसेन म्हणाला, साधू बाबा, हा एक दगडही कमी जड नाही. आता मला चालता येत नाहीये. साधू बाबा म्हणाले, ठीक आहे, हा देखील दगड खाली टाक. भीमसेनने तोही दगड खाली टाकून साधूबाबांच्या मागे चालू लागला आणि असे केल्याने खूप सहजपणे तो डोंगरावर चढू शकला. भीमसेन म्हणाला, साधू बाबा, मला इथे का आणले आहे? साधू बाबा म्हणाले की तुला धडा शिकवायला मी इथे आणले आहे. आजपर्यंत तुझ्या डोक्यावर लूटमार, हत्या प्रकरण आणि 2 दगडांचे ओझे होते, जे तुला जलप्रिय रूपी डोंगरावर सोडू देत नव्हते. आजपासून तुला एक काम करायचं आहे, जे की आजपासून, या क्षणापासून लूटमार, हत्या, मारहाण ही सर्व प्रकरणं तुला बंद करायची आहेत. ज्या लोकांचं धन आजपर्यंत तू चोरला आहेस ते तू त्यांना परत कर. असं केल्यामुळे तू देखील सर्वांचा प्रिय होशील. तुम्ही सर्व लोकांचे लाडके व्हाल, तरच तुमची सर्वत्र ओळख होईल. एक चांगला माणूस म्हणून तुम्हाला सर्वजण ओळखतील. तेव्हा भीमसेन म्हणाला, ठीक आहे साधू बाबा, मी तेच करेन. पण ज्यांच्याकडून मी चोरी केली ते कोण होते हे मला माहीत नव्हतं. पैसे आणि ते कुठले रहिवासी होते हे मला ठाऊक नाही. तेव्हा साधूबाबा म्हणाले, तुम्ही हे चोरीचे पैसे गरिबांमध्ये वाटून टाका. भीमसेन म्हणाला, ठीक आहे साधू बाबा, मी तेच करेन. भीमसेनने तेच केलं आणि तो त्याचा वेश बदलून शहरात निघून गेला. सोबत आणलेलं धन त्याने गरिबांमध्ये आणि गरजू लोकांमध्ये वाटून टाकलं. गरीब लोकांना त्यांच्याकडे असलेले सर्व पैसे देऊन भीमसेन जंगलात पुन्हा साधूबाबांकडे गेला आणि म्हणाला, मला तुमच्या आश्रयाला घ्या. मी आतापर्यंत चांगलं असं काही शिकलो नाही. आजपर्यंत चांगली गोष्ट केली नाही. मला चांगल्या शहाणपणाच्या गोष्टी शिकवा आणि मला आपला शिष्य बनवा, ज्यामुळे माझं जीवन सार्थकी लागेल.
भीमसेनचं हे म्हणणं ऐकून साधूंनी भीमसेनला आपला शिष्य बनवलं. साधू भीमसेनला म्हणू लागले, नेहमी इतरांना शक्य तितक्या लवकर मदत करा. हीच खरी मानवतेची सेवा आहे. भीमसेनने साधूबाबांची खऱ्या मनाने सेवा केली आणि साधूबाबांच्या सान्निध्यात 5 वर्ष घालवली. आणि या सर्वांमध्ये साधूबाबांच्या कृपेने भीमसेन अत्यंत बुद्धिवान आणि खरा चारित्र्यवान बनला होता. एके दिवशी साधूबाबा म्हणाले, भीमसेन, आज तुझं शिक्षण पूर्ण झालं. तेव्हा भीमसेन म्हणाला, पण या ज्ञानाचं मूल्य मी तुम्हाला कशा प्रकारे देऊ शकतो? साधूबाबांनी उत्तर दिलं, बाळा, शिक्षणाचं काहीच मूल्य नाही, ते अमूल्य आहे. तेव्हापासून भीमसेनने साधूबाबा यांच्या तिथेच राहून शिक्षण सुरू केले. त्याचबरोबर तो आश्रमाच्या कामातही उत्कृष्ट बनला होता. नेहमी इतर कामात तो साधू महाराजांना मदत करण्यात तत्पर असायचा. अशीच वर्षे निघून गेली आणि भीमसेन तरुण झाला. तेव्हा ऋषी म्हणाले, भीमसेन, तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे. तू माझा सर्वात सक्षम आणि बुद्धिमान शिष्य आहेस. साधू बोलले, तू तुझ्या बुद्धीचा वापर करून कितीही कठीण प्रसंगातून स्वतःची सुटका करू शकतोस. हा माझा आशीर्वाद आहे. तू एका आदर्श पुरुषात निर्माण झाला आहेस. हे म्हणणे ऐकून भीमसेन साधूंना म्हणाला, मग साधू महाराज, मला आता काय करावे लागेल? तेव्हा साधू म्हणाले, तू अजूनही युवा आहेस. तुझ्या पुढे खूप आयुष्य आहे. म्हणून आता तुलाच काहीतरी करावे लागेल आणि तुझे जीवन व्यापन करावे लागेल. भीमसेन निराश होऊन बोलू लागला, गुरुदेव, मी सर्वत्र कुप्रसिद्ध आहे. सर्वजण मला डाकू म्हणून ओळखतात. माझ्यासारख्या मनुष्याला कोण काम देईल? यावर साधू म्हणाले, जा, तुझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक यशस्वी योद्धा बनून चंदनपूरला जा. मग भीमसेनने निश्चय केला की तो चंदनपूरला जाणार. चंदनपूर तेच राज्य होते जिथे राजाने भीमसेनला त्याच्या महालात आश्रय दिला होता. परंतु त्याच्या राणीने अपमानित करून भीमसेनला महालाच्या बाहेर काढले होते. भीमसेन चंदनपूरला पोहोचला होता तेव्हा त्याला समजले की मंत्र्याचा अचानक मृत्यू झाला होता आणि त्यामुळे आज मंत्रीपद रिक्त होते. राजमहालाच्या राज्यसभेत मंत्रीपदासाठी योग्य उमेदवार निवडून आणायचा होता. तेव्हा भीमसेन राजाच्या दरबारात पोहोचला आणि त्यावेळी जे काही चालले होते ते भीमसेनने लक्षपूर्वक पाहण्यास सुरुवात केली. राजा आपल्या सिंहासनावर बसले होते. तेव्हा त्यांच्या सेनापतीने सांगितले की महाराज, मंत्र्याच्या आकस्मिक मृत्यूने मंत्रीचे पद खाली झाले आहे. हे पद जास्त काळ खाली ठेवू शकत नाही. राजा म्हणाला, सेनापतीजी, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आजवर चालत आलेल्या परंपरेनुसार मंत्रीपद मंत्रीपुत्र सारंग यांच्या हाती दिले जाईल. सेनापती म्हणाला, पण सारंग या पदासाठी लायक आहे का? राजा म्हणतो, लायक असो किंवा नसो, राज्याच्या परंपरेनुसार हे पद मंत्रीपुत्र यांना देण्यात येईल. आम्ही आता दरबारात ही गोष्ट जाहीर करू. इतक्यात भीमसेन पुढे आला आणि म्हणाला, काळानुरूप जुन्या परंपरा बदलण्यातच शहाणपण आहे. तेवढ्यात एक किशोर नावाचा युवक पुढे आला आणि म्हणू लागला, महाराज, माझं नाव किशोर आहे. मी मंत्रीपदासाठी माझं नाव तुमच्या समोर ठेवत आहे. तो युवक भीमसेनच असतो, पण त्याने त्याचे नाव खोटे सांगितलेले असते, जेणेकरून राजा त्याला ओळखू शकणार नाही. खूप काळानंतर राजा विक्रम हे वृद्ध झाले होते. भीमसेन राजाला म्हणू लागला, महाराज, तुमची इच्छा असेल तशी तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. मी तुमच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता. राजा म्हणाला, तरुणा, राज्याच्या परंपरा बदलण्यासाठी तू दिलेला सल्ला आम्हाला मान्य आहे. तुम्ही आमच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तरच आम्ही तो सल्ला अंमलात आणू. आम्ही सारंग आणि तुमची दोघांची परीक्षा घेऊ आणि मग त्याला चंदनपूरचा मंत्री करू. राजा विक्रमसिंह यांच्या आदेशानुसार सोन्याच्या म्यानात ठेवलेल्या 2 तलवारी ताबडतोब राजदरबारात हजर केल्या गेल्या. तेव्हा राजा विक्रमसिंह यांनी एक तलवार सारंगला दिली आणि सांगितले,
सारंग, तुला उत्तर दक्षिण दिशेला जावे लागेल आणि तिथून जवळ असलेल्या केसरपूर राजाला ही भेट द्यावी लागेल. त्यानंतर पुन्हा इकडे परत यावे. त्यानंतर राजाने किशोरला सोन्याची तलवार दिली. राजा किशोरला म्हणाले, पश्चिमेकडील सीमेवरील विशालपूर येथे तुला जावं लागेल आणि राजा विशाल यांनाही ही भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुला परत यावे लागेल. ते दोघेही तलवारी घेऊन उत्तरेकडील केसरपूर राजाच्या दरबारात पोहोचले. जेव्हा सारंग उत्तर दिशेतील केसरपूर राज्यात पोहोचला तेव्हा तेथील राजाला सारंग म्हणाला, मी चंदनपूर येथून पाठवण्यात आलेला राजपूत आहे. तेथील महाराजांनी ही सोन्याची तलवार तुम्हाला भेटवस्तू म्हणून दिली आहे. तेव्हा तेथील राजा त्या राजदूताला म्हणाला, या भेटवस्तूचा मी उपहार करत आहे. पण जेव्हा महाराजांनी तलवार बाहेर काढली तेव्हा त्यांना दिसले की तलवारीच्या टोकाला लाल रंग लागलेला आहे. राजाने विचारले, हे काय? तलवारीच्या टोकाला लाल रंग का लागला आहे? या लाल रंगाचा अर्थ काय आहे आणि हे असे मला का पाठवले आहे? मग सारंगच्या मनात विचार आला, या लाल रंगाचा अर्थ काय असू शकतो? मला याचे उत्तर माहीत नाही. पण यावेळी राजा केसरसिंहच्या प्रश्नाला उत्तर न देणं योग्य होणार नाही असा विचार करून तो म्हणाला, हो राजन, हे लाल रंगाचे रहस्य असे आहे की एकतर तू आमच्या राजाच्या तलवारीची ताकद मान्य कर, नाही तर आमच्या राजाची रक्तरंजित तलवार तुमच्या राज्यात रक्ताच्या नद्या वाहूनही नाही चुकणार. आता युद्धभूमीमध्ये धारदार तलवारीचा निर्णय होईल. सेनापती विक्रमसिंहने लाल रंगाची तलवार पाठवून आम्हाला आव्हान दिले आहे. आजपासून आपण चंदनपूर शहरावर हल्ला करण्याचा विचार केला पाहिजे. हे ऐकून सारंग घाबरून तिथून निघून आले. तेच दुसऱ्या ठिकाणी भीमसेन विशालपूर येथे पोहोचला. तेव्हा तो तेथील राजासमोर उपस्थित राहिला. तेव्हा तेथील राजा म्हणाला, हे राजदूत, या तलवारीच्या टोकाला लागलेला हा लाल रंग आम्हाला समजत नाही. त्याचा अर्थ काय आहे? ते ऐकून भीमसेन म्हणाले, महाराज, आमचे राजे तुमचा खूप सन्मान करतात. या तलवारीला तुमचा खूप आदर आहे. त्याच आदराचे प्रतीक म्हणजेच तलवारीच्या टोकावर लाल रंग लावणे. म्हणजे आपला राजा आणि त्याचे राज्य तुमच्या मैत्रीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. राजा खुश होऊन म्हणाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तुमच्या राजाच्या या मित्रतेचा स्वीकार करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी तुमच्या राजाचा खरा मित्र होण्याचा प्रयत्न करीन. माझे तन मन नेहमीच त्यांच्यासाठी समर्पित राहील. यानंतर राजा म्हणाला, राजदूत, मी तुमच्या राजाला सैन्य आणि काही मौल्यवान भेटवस्तू उपहार म्हणून देत आहे. आणि मग भीमसेन मौल्यवान भेटवस्तू घेऊन चंदनपूरच्या दिशेने निघाला. इथे केसरपूरच्या नगराने या राज्यावर युद्ध चालू केले होते. जेव्हा ते दोघेही आपल्या नगरात पोहोचले आणि ते त्या राजापर्यंत पोहोचले तेव्हा राजा म्हणाला, सारंग, मला सांगा, केसरपूरचा राजा तुला काय म्हणाला? तलवारीच्या टोकावर लावलेल्या लाल रंगाचा अर्थ तू त्यांना काय सांगितलास? तेव्हा सारंगने सर्व गोष्ट राजाला विस्तारपूर्वक सांगितली. तेव्हा राजा म्हणाला, सारंग, तू हे काय म्हणत आहेस? केसरसिंह स्वतः आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहे. हो महाराज. त्याच वेळी एक गुप्तचर आला आणि म्हणाला, महाराज, केसरपूरचे प्रचंड सैन्य चंदनपूरकडे येत आहे. आता आपले काय होईल? महाराज, आपल्याकडे तेवढी सेनाही नाही जी त्यांच्याशी युद्ध करेल. तेव्हा लगेचच भीमसेन म्हणतो, महाराज, तुम्ही घाबरू नका. एक मोठी संघटना महालाच्या बाहेर उभी आहे. महाराज, चिंता करून काही होणार नाही. कृपया सेनापतींना आदेश द्या की ते केसरपूरच्या सैन्याशी युद्ध करतील. मी माझ्यासोबत आणलेल्या सैन्यांना घेऊन केसरपूरच्या सैन्याशी युद्ध करीन. या ताकदवान हल्ल्याने केसरपूरचे सैन्य आपल्याशी लढू शकणार नाही आणि या परिस्थितीमध्ये विजय आपलाच होणार. युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर महाराजांनी सारंग आणि भीमसेनला महालात बोलावले. महाराज बोलू लागले, भीमसेन, आज तुझ्यामुळेच आम्ही जिंकू शकलो आहोत. या क्षणी आम्ही तुला मंत्रीच्या पदावर नियुक्त करत आहोत. तेव्हा सारंग बोलू लागला, महाराज, हा तर माझ्यासोबत अन्याय झाला आहे. तेव्हा महाराज बोलू लागले,
मी तुम्हा दोघांनाही दोन्ही राजांना एकच भेट द्यावी असे सांगितले होते, पण तुम्ही दोघांनीही आपापल्या बुद्धीने सभेचा निरनिराळा अर्थ सांगितला आणि सारंग तू तुझ्या बुद्धिमत्तेने त्या राजाला चुकीचे उत्तर दिले आणि कायमचे त्यांना आणि आम्हाला शत्रू बनवले. पण त्या उलट भीमसेनने अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिले. भीमसेनने मोठ्या बुद्धिमत्तेने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. म्हणूनच आम्ही भीमसेन म्हणजेच किशोर यांना चंदनपूर नगरचे नवे मंत्री बनवत आहोत अशी घोषणा करतो. त्यानंतर त्याच रात्री किशोरच्या सन्मानार्थ किशोरला जेवायला बोलावले. महाराणीने स्वतः किशोरला आपल्या हातांनी जेवण वाढले. तेव्हा किशोर बोलू लागला, मला क्षमा करा महाराज, पण मी चांदीच्या ताटात जेवण करण्याऐवजी सोन्याच्या ताटात जेवणे पसंत करेल. तेव्हा महाराणी म्हणाली, ठीक आहे, भीमसेनला सोन्याच्या ताटात जेवण दिले जाईल, याची आम्ही व्यवस्था करू. जेव्हा सोन्याच्या ताटात भीमसेनला वाढले गेले तेव्हा ते बोलू लागले, हे पहा महाराणी, तो दिवस आलाच ज्या दिवशी तुम्ही एका गोष्टीसाठी नकार दिला होता. राणीने विचारले, मंत्री तुम्ही काय बोलत आहात? मंत्र्याने उत्तर दिले, महाराणी तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 20 वर्षांपूर्वी भीमसेन नावाच्या मुलाला सोन्याच्या ताटावर जेवण वाढण्यावरून हाकलून दिले होते. त्यावर राणी म्हणाली, हो मला आठवते की त्या जाड मुलाने अन्न खाण्यास नकार दिला होता आणि तो बोलला होता की जेव्हा मला सोन्याच्या ताटात वाढले जाईल तेव्हाच मी जेवण करीन. मग लगेचच महाराणी म्हणाली, पण तुम्हाला या सर्व गोष्टी कशा माहिती? तेव्हा भीमसेन म्हणाला, महाराणी मी तोच लहान बालक आहे ज्याला तुम्ही हाकलवून दिले होते. तेव्हा विक्रमसिंह राणीला म्हणाले, हे बघ राणी, ज्याला तू गर्विष्ठ समजत होतीस तोच आजचा मंत्री आहे. तेव्हा भीमसेन राजाला म्हणाला, महाराज जर त्या वेळेला महाराणीने माझा तसा अपमान केला नसता तर माझ्या मनात खूप मोठे होण्याची इच्छा जागृत झाली नसती. मी कधीच बुद्धिमान व्यक्ती बनू शकलो नसतो. माझ्यावर तर महाराणीचे उपकारच आहेत. या प्रकारे मंत्रीने कुशलतापूर्वक मंत्र्याचे पद सांभाळले. यानंतर रोज एक पत्र विक्रमसिंहाने भीमसेनला दिले आणि सांगितले, तुम्ही त्या उदमपूर राज्यात जा, कारण त्या राज्यात चोरी खूप वाढली आहे. कारण तिथल्या राजाने मला ते पत्र लिहून दिले आहे. कृपया तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीने तेथील चोरीचे प्रमाण पूर्णपणे थांबवा. आणि मग लगेच भीमसेन घोड्यावर बसून उधमपूरच्या दिशेने निघाला. दिवस रात्र चालल्यानंतर तो राजा शशिकांत सिंह यांच्यापर्यंत पोहोचला आणि राजाला बोलला, राजा विक्रमसिंहने हे पत्र तुमच्याकडे पाठवले आहे. तेव्हा राजा म्हणाला, अच्छा, राजा विक्रमसिंहाने तुला मदतीसाठी माझ्याकडे पाठवले आहे. भीमसेनकडून पत्र घेऊन राजाने ते पत्र वाचले, ज्याच्यामध्ये लिहिले होते की पत्र घेऊन जो व्यक्ती तुझ्याकडे आला आहे तो गेले 5 वर्ष माझ्याकडे मंत्रीपदावर आहे. माझ्याकडे 5 वर्ष घालवल्यानंतर त्याचे मन पूर्णपणे साफ झाले आहे. माझ्या शिक्षणामुळे त्याची बुद्धी पूर्णपणे तीव्र झाली आहे. यामुळे मला असे वाटते की तुम्ही त्यांना एखाद्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करणे योग्य होईल. हे सर्व वाचून तो राजा पूर्णपणे विचारात गेला. हा मनुष्य एकेकाळी डाकू होता आणि त्यानंतर तो राजा बनला आहे. कायाला महत्त्वाच्या पदावर नियुक्त करणे माझे योग्य ठरेल का? नंतर कथा पुढे सांगताना भगवान भोलेनाथ म्हणाले, हे गाय माता. मग त्यांच्या मनात दुसरा विचार आला की या माणसाने भूतकाळात काहीही केले असेल, परंतु जेव्हा राजा विक्रमसिंह यांच्यासारख्या अनुभवी राजाने हे सर्व सांगितले असेल तर निश्चितच हे खरे आहे. हा नक्कीच बुद्धिमान असेल. असा विचार मनात येताच तो राजा भीमसेनला म्हणू लागला, तुझे नाव काय आहे? तेव्हा त्याने उत्तर दिले, महाराज माझे नाव भीमसेन आहे. तेव्हा तो राजा भीमसेनला म्हणाला, आजपासून आम्ही तुला विशेष सल्लागार म्हणून तुझी नियुक्ती करत आहोत. तेव्हा भीमसेन म्हणाला, महाराज मी तर खूप नशीबवान आहे. त्या दिवशी राजा शशिकांत भीमसेनसह राज दरबारात पोहोचले आणि त्यांनी भीमसेनला म्हणाले, भीमसेन आजपासून तुम्ही इकडे बसणार आहात.
भीमसेनने त्यांची जागा घेतली होती. तेवढ्यातच काही लोक त्यांची तक्रार घेऊन दरबारात आले. त्यांच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 वृद्ध महिला होती. एक पुरुष पुढे येऊन महाराजांना म्हणाला, महाराज, या वृद्ध महिलेने आमचे सर्व पैसे हडप केले आहेत. कृपया आम्हाला न्याय द्या आणि आमचे पैसे परत द्या. महाराज म्हणाले, आधी सर्व तपशील सांगा, मगच आपण निर्णय ऐकून घेऊ. त्यावर ती म्हातारी पुढे आली आणि म्हणाली, महाराज, हे तिघेही खोटं बोलत आहेत. तेव्हा म्हाताऱ्या बाईने आपली गोष्ट सांगितली आणि म्हणाली, महाराज, हे 4 व्यापारी तुमच्या राज्यात व्यवसाय करण्यासाठी आले होते आणि इथे त्यांना भरपूर नफा मिळाला होता. कथा सांगताना म्हातारी म्हणू लागली की एके दिवशी हे 4घे जण त्यांचे सर्व पैसे आणि धन घेऊन माझ्याकडे आले आणि मला म्हणू लागले की आमच्यापैकी कोणी पैसे मागितले तर ते देऊ नका. आम्ही या राज्यात नवीन आहोत आणि आमच्याकडे खूप सारे धन आहे. तुम्ही आमच्या धनाची रक्षा करा. तेव्हा त्या म्हाताऱ्या बाईने त्यांना प्रश्न विचारला, हे धन मी कशा प्रकारे ठेवू? तेव्हा ती लोक म्हणाले, आम्ही या धनाला तुमच्या जमिनीत गाढून टाकू आणि ज्या दिवशी आम्ही सर्वजण येऊन तुझ्याकडे हे धन मागू तेव्हाच हे सर्व धन तू आम्हाला काढून दे. पण आमच्यापैकी कोणी एकही जण तुझ्याकडे येऊन धन मागू लागला तर तू त्यांना काहीही देऊ नकोस. तेव्हा ती म्हातारी म्हणाली, हे तर खूप सोपं आहे, पण या सर्वात मला काय भेटणार? त्यावर ते म्हणाले की म्हातारी आई, या बदल्यात आम्ही देखील तुला धन देऊ. तेव्हा त्या म्हातारीने त्यांना उत्तर दिले की हे पोरांनो, मला तुमची गोष्ट मंजूर आहे. तेव्हा त्या मुलांनी तिचे घर खोदायला सुरुवात केली. तेव्हा त्या घरात बरेच सोने सापडले. मग त्या लोकांनी त्यांच्याही धनाला तिथेच गाढून टाकले. तेव्हा ते 4 पुरुष त्या म्हातारीला म्हणाले, हे म्हातारी आई, आम्ही रोज संध्याकाळी तुझ्याकडे जेवायला येऊ. मग ते 4 पुरुष जेव्हा रोज संध्याकाळी त्या म्हातारीकडे जेवण करायला येत असत तेव्हा त्या म्हातारीला विचारत असत, आमचे सर्व धन सुरक्षित तर आहे ना? तेव्हा ती म्हातारी त्यांना सांगत असे, तुमचे धन पूर्णपणे सुरक्षित आहे. एके दिवशी त्या 4ही व्यापाऱ्यांनी त्या म्हातारीच्या घरात जाऊन खजिना खोदला, पण तो पैसा तसाच शिल्लक होता. आता त्यांना त्या म्हातारीच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणतीही शंका नव्हती. मग त्या 4 पुरुषांनी त्या म्हातारीच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन म्हातारीला 4 ते 5 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि तिला म्हणाले, हे म्हातारी आई, या मुद्रा तुझ्याकडे ठेवून घे, नक्कीच तुला कामाला येतील. त्यावर त्या सुवर्ण मुद्रा स्वीकारून त्या म्हातारीने त्यांना भरपूर आशीर्वाद दिला. पण त्या 4घांपैकी त्यावेळेला एकामध्ये लालच जन्माला आली. त्याच्या मनात विचार आला की जर त्याने म्हातारी आईला फसवून सर्व पैसे हडप करू शकला तर त्याचे आयुष्य बिना मेहनत करता खूप आनंदाने जाईल. एक दिवस ते 4ही व्यापारी घराबाहेर एका झाडाखाली बसून खेळ खेळत होते. तेव्हा एकाने दुसऱ्याला सांगितले की तू जाऊन म्हातारी आईला लवकर जेवण बनवायला सांग, खूप भूक लागली आहे. तेव्हा तो बोलला, ठीक आहे, मी लगेच जातो. घराच्या दिशेने तो विचार करत जात होता की जेव्हा त्याचे साथीदार बाहेर व्यस्त आहेत आणि तो एकटाच संपत्ती हिसकावून घेऊ शकतो, तेव्हा तो म्हातारीच्या घरात गेला आणि म्हातारीला म्हणू लागला, म्हातारी आई, आता आम्हाला सर्व पैसे हवे आहेत. माझ्या मित्रांनी मला पैसे आणायला पाठवले आहे. त्यावर म्हातारी आई म्हणाली, पूर्ण धनाची आवश्यकता एकाच वेळी तुम्हाला कशी काय पडू शकते? तेव्हा तो म्हणाला, जर माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर बाहेर जाऊन तू माझ्या साथीदारांना विचारू शकतेस. तेव्हा ती म्हातारी आई घराबाहेर आली आणि बाहेर खेळ खेळत असलेल्या पुरुषांना विचारू लागली, तुम्ही जयंताला जे सांगितले आहे ते बरोबर आहे का? तेव्हा सर्वांनी उत्तर दिले की हो म्हातारी आई, हे बरोबर आहे, पण लवकर कर. तेव्हा म्हातारी आतमध्ये आली आणि त्या पुरुषाला म्हणू लागली की तुझे साथीदार देखील तुझ्या बोलण्याचे समर्थन करत आहेत. तेव्हा म्हातारी म्हणाली, ठीक आहे, तू हा खड्डा खोदून धन काढू शकतोस आणि आपले पैसे घेऊ शकतोस.
तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, जसा विचार मी केला होता अगदी तसेच झाले, आणि त्याने जोरजोरात खड्डा खणायला सुरुवात केली. मोठ्या मेहनतीने त्याने तो खड्डा खणला आणि 2 मोठमोठ्या गोण्या धनाने भरल्या गेल्या. यानंतर तो म्हातारीला म्हणाला, म्हातारी आई, तू जरा तांब्या भरून पाणी घेऊन ये, मला खूप तहान लागली आहे. तेव्हा म्हातारी आई पाणी आणायला गेली. तेवढ्यात तो पैसे आणि धन घेऊन घराबाहेर पडला. अंगणात एक घोडा उभा होता. त्याच्या पाठीवर लादून तो लगेचच तिथून पळून गेला. तर बाहेर खेळ खेळत असलेले त्याचे मित्र एकमेकांना विचारू लागले, आपला मित्र अजून बाहेर कसा काय आला नाही. तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले की आतापर्यंत जेवणही तयार झालं असेल, आपण आतमध्ये जाऊया. ते तिघं आतमध्ये गेले आणि म्हातारीला म्हणू लागले, म्हातारी आई, जेवण तयार झालं का? आम्ही तर खूप आधीच आमच्या मित्राला आमच्यासाठी जेवण करायला सांगितलं होतं. तेव्हा म्हातारी म्हणाली, अरे, त्या व्यक्तीने तर मला काहीच सांगितलं नाही. तो व्यक्ती सर्व धन आणि पैसे घेऊन केफास तुमच्याकडे निघून गेला आहे. हे ऐकून तिन्ही व्यापारी सज्ञात गेले आणि पुन्हा त्या म्हातारीला रागारागाने विचारू लागले, तू त्या एकट्याला सर्व धन का देऊन टाकलंस? तेव्हा ती म्हणाली, अरे, म्हणूनच तर मी तुम्हाला विचारण्यासाठी बाहेर आले होते. तेव्हा तुम्ही बोललात की थोडं लवकर कर. तेव्हा ते पुरुष बोलू लागले, हो, बरोबर आहे, आम्ही तुला जेवण लवकर कर असं बोललो होतो. तेव्हा म्हातारी म्हणाली, तुमच्या मित्रांनी तुम्हाला धोका दिला आहे. म्हातारीने कथा पूर्ण करताना राजाला सांगितले की राजा, हीच खरी कहाणी आहे. म्हातारी राजाला म्हणू लागली, राजा, आता तुम्ही सांगा, या संपूर्ण घटनेमध्ये माझा काय दोष आहे? तेव्हा ते तीनही पुरुष राजाला म्हणू लागले की महाराज, ही म्हातारी खोटं बोलत आहे. तिला नक्कीच माहीत आहे की आमचा मित्र धन घेऊन कुठे गेला आहे. महाराज, आमच्यावर कृपा करा आणि या म्हातारीला आमचे सर्व धन परत करण्याची विनंती करा. ही घटना ऐकून महाराज देखील विचारात पडले आणि बोलू लागले, ही तर खूप विचित्र घटना आहे. आता हे लोक कशा प्रकारे हे सर्व सांभाळतील? हा विचार करून तेथील राजाने ठरवले की ही अडचण भीमसेनला मी सांगतो, त्यामुळे त्याची बुद्धी कितपत काम करते हे देखील मला समजेल. मग राजा भीमसेनला म्हणाला, भीमसेन, तुम्ही या लोकांची अडचण सोडवू शकता का? तेव्हा भीमसेनने उत्तर दिले, अवश्य महाराज. तेव्हा भीमसेनने त्या म्हातारीबाईला विचारले, म्हाताऱ्याबाई, 4 व्यापारी तुमच्याकडे पैसे ठेवायला आले होते, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते? तेव्हा म्हातारी म्हणाली, होय, त्यांनी मला असे सांगितले होते की जेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येऊ तेव्हाच आम्हाला हे सर्व धन तू देऊ शकतेस. आमच्यातील कोणीही एकटा आल्यावर तू त्यांना धन देऊ नकोस, असे त्यांनी मला सांगितले होते, असे म्हातारीने भीमसेनला उत्तर दिले. तेव्हा भीमसेनने त्या 4 पुरुषांना विचारलं, म्हातारी आई जे सांगत आहे ते खरे आहे का? तेव्हा ते पुरुष म्हणाले, म्हातारी जे सांगत आहे ते खरे आहे, यावर आम्हाला शंका नाही. पण तिने आम्हाला न विचारता आमच्या 4थ्या साथीदाराला सर्व काही देऊन टाकले. हीच आमची तक्रार आहे. आम्ही म्हाताऱ्या आईला सांगितलं होतं की आम्ही 4 जण येऊ तेव्हाच धन दे. जर आमच्यातील कोणी एकटाही आला तर त्याच्या हाती धन देऊ नकोस. तरीही म्हाताऱ्या आईने चुकीचे केले. तेव्हा भीमसेन म्हणाला, त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही 4घे जण येऊन या म्हातारी आईकडे धन मागाल तेव्हाच ती तुम्हाला धन देईल, अन्यथा नाही. भीमसेन म्हणाले, तुम्ही या म्हाताऱ्या आईला इकडे का घेऊन आला आहात? तुम्ही तुमच्या 4थ्या साथीदाराला इकडे घेऊन या, तेव्हाच या म्हाताऱ्या आईला तुम्ही जाब विचारू शकता. पहिलं तर 4थ्या साथीदाराला घेऊन या आणि मग तुमचे धन त्या म्हातारीकडे मागा. मग तेव्हा जर म्हातारीने तुम्हाला तुमचे धन परत दिले नाही तर मग तुम्ही तिला दोषी ठरवू शकता. तेव्हा ते तीनही पुरुष विचार करू लागले की या व्यक्तीने तर आपल्याच शब्दांमध्ये आपल्याला अडकवले आहे, तेही खूप चांगल्या प्रकारे बुद्धिमत्ता वापरून. तेव्हा ती म्हातारी आई म्हणू लागली की बाळा, तू खूप चांगला निर्णय घेतला आहेस, तुला दीर्घायुष्य लाभो.
मग ते व्यापारी मान खाली घालून तेथून जायला निघाले. तेव्हा भीमसेन म्हणाला, थांबा, मला तुमच्या तिघांच्या मेहनतीवर संशय येतोय. कोणी आपल्या मेहनतीने कमावलेले धन दुसऱ्यांच्या घरी ठेवेल तरी कसं? तुम्ही मला खरे खरे सांगा, हे धन तुम्हाला कुठून मिळाले? तेव्हा ते तीनही पुरुष सांगू लागले की हे धन आम्ही व्यापार करून मिळवले आहे. तेव्हा महाराज म्हणाले, खरं खरं सांगा, नाहीतर आज तुमचं खरं नाही. तेव्हा ते पुरुष बोलू लागले की नाही महाराज, आम्ही खरे बोलत आहोत. तेव्हा भीमसेन म्हणाले की यांच्याकडून खरे वदवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात यावे, जेणेकरून हे खरे सांगतील. हे ऐकता क्षणी त्या तीनही पुरुषांनी खरे सांगण्यास सुरुवात केली आणि बोलू लागले, महाराज, आमचा चोरी करण्याचा 4 जणांचा गट होता. जे धन आमचा चौथा साथीदार घेऊन फरार आहे, ते धन एक चोरी करूनच एकत्र केले गेले होते. तेव्हा महाराज बोलू लागले, आता तर तुम्ही चोर निघालात. तेव्हा त्या पुरुषांनी देखील ते मान्य केले. भगवान भोलेनाथ गायीला कथा सांगताना बोलतात, हे गाय. मग त्या राजाने त्याच्या सैनिकांना आदेश दिला की या चोरांना जेलमध्ये टाकण्यात यावे आणि त्या वृद्ध म्हातारीला सन्मानाने राजमहालातून बाहेर जाऊ द्यावे. महाराज भीमसेनला म्हणाले की भीमसेन, तू खऱ्या प्रकारे परीक्षा जिंकला आहेस. आम्ही तुमची विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली, हे योग्यच केले. तुम्ही आम्हाला आमचे विशेष सल्लागार बनवून दाखवले. त्या दिवसापासून राजा शशिकांत सिंह त्याची सर्व कामं भीमसेनचा सल्ला घेऊनच करत असत. भगवान शिव आपली कथा अशा प्रकारे संपवतात. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वांना या प्राचीन चमत्कारिक कथा सर्वात प्रथम ऐकायला मिळतील. भक्तांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, हेच समर्थांच्या चरणी आणि भगवान भोलेनाथांच्या चरणी मनापासून प्रार्थना. सर्वांनो, तुमची काळजी घ्या. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमः शिवाय.